माझ्या दुधात नाही पाणी. तुम्ही जसा विचार करताय तसं नाहीये. ही दोरी एका वेगळ्या कारणासाठी मी गळ्यात घेतली. मला पाहायचं होतं की आपण ते दोरीनं असं बांधून किंवा समजा अशी एवढी मोकळी दोरी ठेवली तर किती वेळ राहू शकतो. आणि दुसरा विषय असा की दुधात नाही पाणी. तर मित्रांनो, दुधात पाणी नाही पण औषधी भरपूर प्रमाणात मिसळल्या चालली. भारतातलं सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारं राज्य हे उत्तर प्रदेश आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये दूध उत्पादन कसं केलं जातं, तिथं गोट्या आहेत, म्हणजे डेअरी फार्म आहेत. आपल्या आजोबांच्या काळात किंवा आपल्या लहानपणी आपण गावाकडे पाहिलं असेल, सकाळी सायंकाळी आपल्या ज्या दारातली जनावर आहे, आपल्या शेतातली जी जनावर आहे, गाई म्हैशी बैल, यांना आपले आजोबा असो काका मामा हे सगळे त्यांना चरायला सोडायचे. शेतामध्ये गाय रानामध्ये चरायला सोडायचे. त्याच्यानंतर ते येऊन आपण घरी आल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दूध काढायचे. पण उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा काही गोठ्यांची डेअरी फार्मची वर जाऊन सत्यता पडताळण्यात आली, तेव्हा एक विदारक गोष्ट समोर आली. ती गोष्ट अशी की तिथलच्या दूध उत्पादनासाठी ज्या गाई म्हशी वापरल्या जातात, त्या गाई म्हशींना 24 तास 3 फुटांच्या दोरीने बांधून ठेवलं जातं. 3 फूट म्हणजे सहसा आपले हातभर दोरी, आणि त्या कंटिन्यू तिथं बांधलेल्या असतात. त्यांना फिरण्यासाठी छोटीशी जागा असते, म्हणजे पूर्ण एका लाईनीत बांधलेले असतात ते दुधाचे जनावर, गाई असो म्हशी असो. तर मित्रांनो, एक शेतात फिरून येणारी गाय आणि एक बांधून ठेवलेली गाय किंवा म्हैस, तर दूध कोणत्या याच्यात चांगलं भेटणार आहे? ऑब्विसली जी गाय फिरतीये, म्हैस फिरतीये, रानात जाऊन चरून येते मोकळी. त्या म्हशींना अक्षरशः डायजेशन होण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं. कारण एका जागी ते स्वतः सांगतात की एका जागी थांबून थोडी डायजेस्ट होतं, त्याच्यासाठी त्यांना इंजेक्शन दिलं जातं. जर एखादी गाय किंवा म्हैस दूध देत नसेल तर तिचं दूध निघण्यासाठी ही त्यांना इंजेक्शन दिलं जातं. त्या इंजेक्शनाची उष्णता एवढी असते की अक्षरशः त्या गायीचं बॉडी टेम्परेचर हिट होऊन ती गाय म्हैस ऑटोमॅटिक दूध देते, म्हणजे दूध काढल्यानंतर देते. तर पहा मित्रांनो, आपण जे आज दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खातोय ते खरंच आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य, ते अमृत आहे का विष, हे तुम्ही